हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर हा व्हिडिओ आपला बाहेरून सुरू झाला. म्हणजे आम्ही सहज बाहेर आलो होतो, एक फेरफटका मारायला फिरायला आलो होतो. दिवसभर घरामध्ये बसून बोर झालं होतं. चला म्हणलं थोडंसं भाजीला पण घ्यायचं आहे आणि एक राऊंड पण मारून येता येते. तर अचानक आलो आणि अचानक प्लॅन ठरला की बाहेर जेवायला यायचं. म्हणजे काहीच ठरवलं नव्हतं, ब्लॉग पण स्टार्ट नव्हता केला. मग चला म्हणलं, व्हिडिओ पण स्टार्ट झाला आणि जेवायला पण अचानक प्लॅन ठरला. तर आता इथं आलो आहे आम्ही उदगीरमध्ये. खूप छान हॉटेल आहे. या अगोदरही आलो होतो आम्ही. तर इथं हॉटेलमध्ये एंट्री करताच श्रेयाचं लक्ष गेलं आईस्क्रीमवरती. आईस्क्रीम तिला खूप आवडते. मग आम्ही तेच तिला म्हणत होतो की आपण आधी जेवण करूया, जेवण केल्याच्या नंतर मग जातेवेळी आपण आईस्क्रीम घेऊया. तर ते ऐकली तिनं. मग आता आम्ही आलो, एंट्री केलो आहे. इथं बसण्याची खूप छान सोय आहे व्यवस्थित, आणि फॅमिलीसाठी सुद्धा खूप छान इथं म्हणजे सोय केलेली आहे. तर श्रेया इथं आले बघा, फिश टँक आहे इथं. आल्या तिथं समोर फिशच्या बसते तिनं फिश बघायला. इथं बसायला खूप आवडतं तिला. की अगोदर आलो होतो तिथं खूप वेळ तिनं टाईम स्पेंड केला होता. इथले फिश तिला खूप आवडतात, बघत बसते तिथं. आता इथं आरामात खुर्चीवर बसते तिनं, जागा करून घेते तिला. आणि मग बराच वेळ इथं तिनं टाईम घालवला. चल म्हणलं जेवायला तरीसुद्धा ऐकत नव्हती तिनं. आता इथं बसले मस्त फिशसोबत गप्पा मारत. आणि इथं बरेच लोक, म्हणजे सॅटर्डे संडेला थोडीशी जास्त गर्दी असते. फॅमिली पण खूप येतात तिथं फॅमिली जेवायसाठी. आणि लेडीज जेवायला बाहेर जाताना म्हणजे फॅमिली बाहेर जेवायला जाताना लेडीज असले जेवायला की मग असं कम्फर्टेबल असते. तसं इथं असं म्हणजे हे वाटत नाही की जास्त जेंट्सच आहेत असं नाही. लेडीज पण जास्त येतात, त्याच्यामुळे मग आपली पूर्ण फॅमिलीसुद्धा इथं जाऊ शकतो आपण जेवायला. तर इथं आता आज तेवढं फॅमिली नव्हती जास्त, म्हणजे सॅटर्डे संडेला जास्त गर्दी असते. तर आता इथं ऑर्डर करतायत काय मागवायचं ते. श्रेया बसले तिकडे मस्त. माझं आम्ही जेवण वगैरे करणार आहोत. आणि हे बघा, फिश टँकच्या वरती इथं छोटंसं म्हणजे पोपटाचा पिंजरा आहे. आणि तर दोघं कसे जोडीनं बसलात बघा. जेव्हा मी जवळ कॅमेरा घेऊन गेले तेव्हा ते एकदम पटकन ह्या झोपाळ्यावरून उडी मारून तिकडं पलीकडे जाऊन बसले ते. असं म्हणजे थोडंसं घाबरलेले होते. म्हणलं चला आता थोडंसं कॅमेरा दूरच करावा त्यांच्यापासून म्हणून. पण खूप छान पिंजरा होता तो. आता इथं आम्ही आलो जेवायला. टेबल चेंज केलं आहे, तिकडे बसलो होतो, आता आम्ही इकडं अलीकडे आलो आहे आणि वेट करतो आहे आता जेवायला. श्रेयाला नॉनव्हेज तर खूप आवडते. आणि मग आता तेच हे श्रेयाचे डॅडी पण वाट बघतायत कधी येते जेवण म्हणून. तर ते आता जेवण करणार मस्तपैकी. तुमच्यासोबत होते का अचानक असा प्लॅन? कधी ठरते का? ठरवून तर प्लॅन होत नाही, तर म्हणजे काय तर काही त्याच्यामध्ये होतेच. अचानक ठरलेला प्लॅन काय, सहज बाहेर निघालो होतो. तर गाडी वळाली इकडं हॉटेलमध्ये जेवायला. काहीच प्लॅन नव्हता, काहीच. सहज भाजीला घ्यायचं होतं, दूध घ्यायचं होतं म्हणून निघालो आणि आलो हॉटेलमध्ये जेवायला. काय ठरवून प्लॅन होत नाही. माझं तर तसंच आहे बाबा, कधी काही ठरवून करायचं काय तर काही घेता येतेच. चला आजचं हे अचानक प्लॅन आणि ब्लॉग पण अचानक झाला. श्रेयाचं चाललंय त्या गावपणा. प्लेटात काहीच नाही. सगळं हॉटेलमध्ये आल्यानंतर सगळ्यात बोरिंग काय असते, आलं की प्लेट न लावता उगं वाट बघायला लावायचं की प्लेट लावून ठेवतात, कांदा आणि लिंबू देतात. माणसाला भूक लागते, कांदा लिंबू खाऊन परेशान होते मग. तेच झालं. आणि नेक्स्ट टाइम होतं इथं आधी आलो काय चिकन बिर्याणी नाही, मस्त बनवलं. हॉटेल ब्रॉडवे म्हणून आहे, नॉनव्हेजसाठी बेस्ट हॉटेल आहे. आणि मेन म्हणजे बसायला व्यवस्थित फॅमिलीसाठी चांगलं. आणि इथं सेलिब्रेशन पण होतं, बर्थडे सेलिब्रेशन. हां, बड्डे सेलिब्रेशन, बुड्डे सेलिब्रेशन सगळं होते तिथे. श्रेयाचं करायचं पण इथं हॉल नाही वाटतं. हां, बरोबर. हॉल आहे नाही, हॉल नाही. जेवण्यासाठी काय. हो.
सगळ्यात स्पेशल म्हणजे इथली ह्या हॉटेलमधली बिर्याणी. म्हणजे इथं आल्यावर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. इथली बिर्याणी खूप छान आहे. म्हणजे एकदम टेस्ट तर छानच आहे. मेन म्हणजे बिर्याणीमध्ये मसाले बाहेरचे इन्स्टंट मसाले असले की मग ते खाऊच वाटत नाही बिलकुलच. आणि त्यातल्या त्यात आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जास्त पाणी पाणीच होते. मसाले जास्त असल्यावर पाणीच प्यावं असं वाटते, पाण्यानंच पोट भरून जाते. पण इथं आपले जे आपण गरम मसाले वापरतोय ना घरातले, तेच मसाले इथं यूज केलेले आहेत. भाजीमध्ये तर आहेतच, पण बिर्याणीमध्ये पण एकदम म्हणजे तिखट पण नाही आणि टेस्ट पण एवढी छान आहे इथल्या बिर्याणीची. तर याआधी आम्ही बिर्याणी टेस्ट केली होती. चला मला यावेळेस मग थोडंसं वेगळं मागवावं म्हणून मागवलं आहे आम्ही. भाजी पण खूप छान केली होती. श्रेया तिकडं हाताने जेवते, घरी तिला मागं लागावं लागते जेव जेव म्हणून, पण इथं मॅडमचं मस्त चाललं आहे हाताने जेवणं. आणि आता मस्त आम्ही जेवण एन्जॉय करतोय आणि खूप छान होतं जेवण आणि टेस्टी पण होतं. आणि आता इथं जेवण करणार आणि आता बऱ्यापैकी वेळ पण झाला आहे, 9-9:30 वाजल्यात. जेवण करून पटकन निघायचं पण आहे. तर आता जेवत जेवत चाललं आहे आमचं इकडं, बोलणंही चाललं आहे, जेवण पण चाललं आहे. वातावरण पण खूप छान होतं, थंडगार हवा येत होती, एसीचे एकदम असं भारी वाटत होतं. तर आता जेवण झालं की मग जेवणाच्या नंतर आम्ही बाहेर इथं काही फोटो वगैरे घेतल्या, व्हिडिओज वगैरे घेतले. आता इथं मस्त असं म्हणजे हे पंख आहेत ह्याचे. तर श्रेया पोज देते इथं वेगवेगळे आणि मस्त फोटो वगैरे काढले आम्ही. आणि फोटो काढल्याच्या नंतर मग इथून आम्ही बाहेर निघालो. आणि बाहेर निघते वेळीस इथं श्रेयाचं चाललंय आईस्क्रीम घ्यायचं. म्हणजे ती आधीचं विसरली नव्हती की बाबा जाताना आईस्क्रीम घेऊन जायचं आहे. मग आता श्रेयाची डॅडी म्हणत होती की आपण थोडंसं बाहेर हे पण घ्यायचं आहे आपल्याला, खरेदी पण करायचं आहे, मग आईस्क्रीम आपण बाहेर घेऊ. मग ती ऐकत नव्हती बघा. इथं ती बराच वेळ रडत होती की मला इथंच आईस्क्रीम घ्यायचं आहे. म्हणजे तिला माहीत होतं इथून घरी गेल्यावर मला काय आईस्क्रीम भेटणार नाही. मग बघा तिचे कसे एक्सप्रेशन आहेत. तर तेच सांगत होते मी तिला की आईस्क्रीम घेऊया म्हणून. मग शेवटी इथं येते वेळी आम्ही आईस्क्रीम घेतलं. म्हणजे घरी आल्यावर तर सोडणारच नव्हती तिनं. तिला आईस्क्रीम म्हणजे पाहिजे, एकदा तिनं पाहिजे म्हणल्यावर पाहिजे असं आहे. म्हणजे हट्ट तिच्या आवडीच्या काही गोष्टी असल्या ना मग ते तिला पाहिजे जास्त. म्हणजे तिला आईस्क्रीम आवडते, नंतर असं बाहेरचं काही चटपटीत खायला हे. त्यातल्या त्यात डॅडीचे लाड, डॅडीची लेक म्हणल्यावर काय आता. आणि आता तेच तिला इथं आईस्क्रीम घेतलं आणि लस्सी वगैरे घेतलं. इथं छोटं मोठं काही घ्यायचं होतं ते घेतलं मी. आणि इथं आम्ही घेतल्याच्यानंतर इथून निघालो. श्रेया आता एकदम खुश झाले की बाबा मला आईस्क्रीम भेटलं. आता बऱ्याच वेळा तिला म्हणजे दुपारीसुद्धा तिला खाऊ वाटलं मग तिच्या डॅडीला घेऊन जाते ती, तिला काय पाहिजे ते. तर आता इथं आईस्क्रीम वगैरे घेऊन आम्ही घरी आलो आहे. काय म्हणजे मला काही वस्तू पण लागणार होते त्या पण घेऊन आलो आहे. तर आता तिला आधी घरी आल्यावर आधी आईस्क्रीम पाहिजे होतं, तेच मी शोधत होते कुठल्या पिशवीत आहे ते. तर आता ह्या पिशवीत होतं. तिला आता ह्याच्यातलं आईस्क्रीम काढून देणार, दूध पण गरम करायचं आहे. आणि चला तर आता आईस्क्रीम एन्जॉय करणार आम्ही. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून तर सांगाच. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओ येतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओसोबत कनेक्ट राहा. तर चला आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करतो आहे. आणि जेवण झालं मस्तपैकी, आता घरी आलो आहे. जेवण पण खूप छान झालं आहे आजचं. आणि आता मायली की आम्ही आईस्क्रीम खातो आहे. तिकडे त्यांच्या डॅडीला, श्रेयाच्या डॅडीला सुद्धा दिले मी आईस्क्रीम. आईस्क्रीम आता खातेवेळी श्रेयाचं लक्ष आमच्या दोघांच्या आईस्क्रीमकडे सुद्धा होतं, कारण की तिघाचे फ्लेवर वेगवेगळे होते. आणि तिला ते वरचं जे आईस्क्रीमवरती क्रश केलेलं असतंय ना, ते तिला चॉकलेट क्रश केलेलं ते तिला खायचं असते, खूप आवडते. म्हणजे आमच्या पोरीला ना आईस्क्रीम कितीही द्या खूपच आवडते. मलाच वाटते कधी कधी बाबा हिला सर्दी पण होत नाही आणि ते खूपच आवडते तिला. आणि त्यातल्या त्यात आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मग आईस्क्रीम हे तर नेहमी आणलं जातेच घरामध्ये. आता मजा आहे श्रेयाची. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.